यानंतर पाहूयात नगर परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच रिसॉर्ट पॉलिटिक्स पाहायला मिळालं। विधानसभा निवडणूक किंवा विश्वासदर्शकाच्या वेळी दिसणारं रिसॉर्ट पॉलिटिक्स आता नगर परिषद निवडणुकीतही वापरायला सुरुवात झाली आहे। कागलमधील शिवसेनेचे सर्व उमेदवार परतले। अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार शहरात दाखल झाले। शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी सर्व उमेदवारांना अज्ञातस्थळी नेण्याची खेळी केली। हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्या पॅनलच्या विरोधात मंडलिक यांनी उमेदवार दिले। राजकीय दबाव वापरून एकाही उमेदवाराला माघार घ्यावी लागू नये यासाठी मंडलिकांनी ही खबरदारी घेतली। 100% त्यांनी मनी आणि मसल पावर वापरलेला आहे। कागल शहरामध्ये त्यांचा गट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं त्यांना वाटतं आणि त्याच्या जोरावर त्यांनी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही, पण हे उमेदवार सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं बाबा त्या पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये याकरता आम्ही त्यांना अक्कलकोटला त्या ठिकाणी राज्यात अनेक नगर परिषदांमध्ये उमेदवारांची पळवापळवी झाल्यानं रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली। देशात पहिल्यांदा कधी रिसॉर्ट पॉलिटिक्स झालं होतं त्यावर एक नजर टाकूया। हरियाणात 1982 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला। देवीलाल यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं। 1984 मध्ये NT रामाराव यांच्या सरकारला धोका निर्माण झाला, त्यावेळी आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं। महाराष्ट्रात रिसॉर्ट पॉलिटिक्स कधी चर्चेत आलं होतं त्यावरही नजर टाकूया। 2005 मध्ये क्रॉस वोटिंगच्या भीतीनं आघाडीनं त्यांचे आमदार रिसॉर्टमध्ये ठेवले। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले। त्यातील फुटून गेलेले काही आमदार नंतर हरियाणात सापडले। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदार सुरत आणि गुवाहाटी हॉटेलमध्ये होते। ही राजकीय घटना त्यावेळी देशात प्रचंड गाजली। मी पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे आले होते। कागलचा विकास करण्यासाठी मी नगरपालिकेसाठी आणि ह्या 9 वर्षांनंतर जो जनतेला हक्क मिळतोय त्याच्यासाठी मी लढण्यासाठी पुढे आली आहे। निवडणुकीत दिलं जाणारं पैशाचं आमिष, अनेक उमेदवारांना टाकला जाणारा दबाव किंवा रिसॉर्ट पॉलिटिक्स यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जातोय। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।